नमस्कार, शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी आज कोबीची भाजी डाळ घालून कशी करायची ते दाखवणार आहेत। चला तर मग कोबी आता येथे मी बारीक चिरून घेत आहे। कोबी हा बारीक चिरून घेतलेला आहे, तो मी स्वच्छ धुवूनही घेतलेला आहे। आता आपण भाजीसाठी फोडणी तयार करून घेऊ। ते मी कढईमध्ये 3 चमचे तेल घातले आहे। जिरे, मोहरी आणि ठेचलेला लसूण यामध्ये मी घालून घेणार आहे। तसेच मी थोडासा हिंगही यामध्ये घातलेला आहे। लसूण आपल्याला तेलामध्ये थोडा परतून घ्यायचा आहे। लसूण थोडासा गोल्डन कलरचा झाल्यानंतर आपल्याला यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ घालायची आहे। मुगाची डाळ ही भाजी करायच्या 10 मिनिटं आधी आपण पाण्यात भिजवून घेतली तरीही डाळ ही छान भिजल्या जाते। ती डाळ आता मी येथे घालून घेत आहे। डाळ आपण भिजवून घेतल्याने डाळ ही लवकर शिजते। डाळ आपल्याला तेलामध्ये थोडी परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत। तर यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालत आहे, पाव चमचा हळद घालत आहे, तसेच धना जिरा पावडर घातलेली आहे आणि थोडासा कांदा लसूण मसालाही यामध्ये मी घातलेला आहे। हे आपण छान मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपल्याला यामध्ये चिरून घेतलेला कोबी घालायचा आहे आणि तो छान मिक्स करून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि भाजी 2 ते 3 मिनिटं छान परतवून घ्यायची आहे। आणि भाजीला आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। आपली भाजी ही तयार झालेली आहे। अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि खायलाही खूप छान लागते। डाळ टाकल्याने या भाजीला एक वेगळीच टेस्ट येते। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हीही करून बघा कोबीची भाजी। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।